मुलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर इथे आपण बनवलेला आहे बटाटा फ्राय। ज्यांना पण फराळाचं चालत नाही, सोमवारच्याला फराळाचं खाती नाही, आणि ज्यांना चालत पण नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे, आणि जे खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे। तर इथे आपण बनवलेला आहे बटाटा फ्राय। फक्त बटाटा फ्राय आहे आणि खूप छान आणि खूप चविष्ट होतो। ह्यो आहे बिना मिठातला, बिना तिखट, बिना मिरचीचा। तर अशा पद्धतीने मी आपण इथे बनवलेला आहे। आणि इथे आहे थोडीशी 1 चमचा साखर घातलेला गोडमध्ये। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बटाटा फ्राय कसं बनवायचं ते बघूया। पण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गावाकडच्या। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। 2 बटाटे घ्यायचे आपल्याला। बटाटे छान मस्त साळून आणि बारीक कट करून घ्यायचे, पाण्यामध्ये टाकून घ्यायचे लगेच। अर्धी वाटी शेंगदाणे लागणारे, शेंगदाणे भाजलेले घ्यायचे। बटाटे कट करून घेऊया साळून। बटाट्याचे असे बारीक खापा करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने लांबट कापून घ्यायचं आहे। मला दोन्ही पण बटाटे असे पातळसर कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर अशा मधून खापा करून घ्यायच्या, चिरून घ्यायचे। त्याच्यानंतर फक्त 2च कट मारायचे किंवा 3 मारले तरीही चालेल, आणि पाण्यामध्ये घालून घ्यायचे। इथे आपण दोन्ही पण बटाटे कट करून घेतलेले, स्वच्छ धुवून घेऊया। कढई गरम करायला ठेवलेली आहे। बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले 2 पाण्याने, 2 ते 3 पाण्याने। 1 चमचा तूप घालून घ्यायचे, गावरान तूप घेतलेले। इथे तेल छान वितळलेलं आहे। बटाटे आपल्याला घालून घ्यायचे तुपामध्ये। जास्त तेल कडकडीत होऊन द्यायचं नाही, तर तुपाचा वास निघून जातो तूप जास्त कडकडीत झाल्यानंतर। इथे शेंगदाणे थोडेसे कुटून घेतलेले, जास्त बारीक करायचे नाही आहेत, जाडसर ठेवायचे। ज्यांना पण सोमवारच्याला तिखट फराळाचं चालत नाही, जे फराळाचं खात नाही, खास त्यांच्यासाठी रेसिपी आहे। तर इथे बटाटे छान मस्त आपण परतून घेऊया। त्याच्यावरती लगेचच आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं, जाडसर शेंगदाणे केलेले। याच्यात आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही आहे, मिरचीचा पण वापर करायचा नाही आहे। जे सोमवारच्याला मीठ मिरची खात नाही, खास त्यांच्यासाठी आहे। 2 मिनिटं झाकण ठेवून देऊया। पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही इथे। छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। इथं पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया। झाकण काढून बघूया, पुन्हा 5 मिनिटं झालेली आहे। छान मस्त बटाटे शिजलेले आहे। थोडंसं तूप घालून घेऊया। बटाटे छान शिजलेले आहेत, आता बघू शकता छान उलटून जाते, त्याच्यात बटाटे तुटत येते। तर थोडंसं आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचे आणि बटाटे याच्यावरती थोडीशी 1 चमचा आपल्याला साखर घालायची आहे। एवढं मी साईडला काढून ठेवलं आहे। 1 चमचा इथे साखर घालून घ्यायची आपल्याला, आणि पुन्हा 5 मिनिटं आपल्याला हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे साखर छान वितळून जाईल बटाट्यामध्ये। तर साखर टाकून 5 मिनिटं झालेली, आपण झाकण काढून बघूया। तर छान अशी मस्त साखर विरघळलेली आहे। एका डिशमध्ये काढून घेऊया। इथे आपला बटाटा फ्राय तयार आहे। जे सोमवारच्याला फराळाचं खात नाही, ज्यांना मीठ मिरची चालत नाही, त्यांच्यासाठी खास आज हे बटाटा फ्राय आहे। 1 गोडमध्ये बनवलेला आहे आणि 1 फिक्कं बनवलेलं आहे, म्हणजे आळणी बनवलेलं आहे। दोन्ही पण आहे। ज्यांना आळणी खायचं असेल ते आळणी खाऊ शकता, ज्यांना गोड खायचं असेल ते गोड खाऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला बटाटा फ्राय तयार आहे। थोडीफार जरी रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। कशी वाटली माझी रेसिपी तेही मला कमेंट करून सांगा। तर चला आजच्यासाठी धन्यवाद। भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये।